हॅलो एव्हरीवन, सगळ्यात आधी तर तुम्हाला वुमन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता आपला ब्लॉग थोडासा लेट येतोय पण चालतं. इकडे आता रंगपंचमी पण होती तर म्हटलं चला थोडंसं आम्ही खेळलो खाली आणि शॉर्ट्स व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही. तर त्यानंतर वरती आले, आंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाक तर बाकीच होता. नाश्ता वगैरे केला मी आणि त्यानंतर म्हटलं चला पितळीची जी भांडी आणली होती ना ती मला लावून द्यायची होती. वरती जी वापरायची ती काढली आणि जी पातेले वगैरे होती ना तर ती वरती लावून दिली मी. आणि त्यानंतर म्हटलं चला आता हा पितळीचा जो डबा आणला होता ना मसाल्याचा, तर तो पण मला भरून घ्यायचे होते. त्यामध्ये मसाले जे काही मी रोजचे वापरातले माझे असतात तेच, आणि हा स्टीलचा डबा मग घासून पुसून ठेवून द्यायचा होता. आता पूर्वी मी काय करायची ना की असं आता काही आणलं ना वस्तू म्हणजे भांडी वगैरे तर नवी थोडी ठेवून द्यायची आणि मग नंतर वापरू असं मला वाटायचं. पण तसं एकदा मी ताटं वगैरे आणली होती आणि त्यांना ना तडे पडले होते ठेवूनच, म्हणजे वापरायला काढलेच नव्हते मी. मग त्यानंतर मी ठरवलं की आपण असं काही करायचं नाही, आणलं म्हणजे आपल्याला लागतं ते लागलीच वापरायला काढायची भांडी. म्हटलं चला हे आवरून घेऊया आता. आणि जे लागणारे जे माझे रोजचे मसाले ते यामध्ये सगळे आता मी भरून दिले. आणि आज वुमन्स डे होता तर मग काय आवरून आवरून मला बराचसा उशीर झालेला होता, जवळजवळ 12:30 वाजले होते. आणि म्हटलं आता काय करायचं पटकन स्वयंपाकला, तर तसं तर काही वेळ लागत नाही, अर्धा पाऊण तासामध्ये होतो माझा स्वयंपाक 2-3 जणांचा. तर हो म्हटलं की तोच खातो मम्मी, तू पातला डोसा म्हणजे तूप पण टाकलेलं आहे मस्त. कसा लागतो डोसा? आणि तिकडे झालं काय की दिदीनं बेने डोसा मागवला होता आणि तो बेने डोसा आलाच नाही, वेगळाच डोसा आला आणि तिला अजिबात आवडला नाही. पण ती आता म्हटली की आता मला खायलाच लागणार. म्हटलं खाऊन घे बाळा. तिला मी समजवलं. आम्ही तर मिसळपाव मागवला होता आणि आमच्या या हुशार दादाने मागवला होता डोसा. मग काय ते सगळं दुपारचं जेवण आम्ही केलं आणि म्हटलं अहोंनी कोल्ड कॉफी मागवली होती तर मला आवडतच नाही जास्त कोल्ड कॉफी, मग त्यामुळे मी थोडीशी घेतली, बाकीची मुलांना दिली. दुर्गा कॅफेवरनं हे सगळं आम्ही मागवलं होतं आणि खूप टेस्टी फूड होतं ते. झालं त्यानंतर म्हटलं चला आता आमचं आधीच ठरलेलं होतं की संध्याकाळी छोटीशी पार्टी करायची वुमन्स डेची. बिल्डिंगमध्ये आम्ही जेवढे आता सध्या लोक आहोत तेवढ्यांनी ठरवलं होतं. तर म्हटलं चला मग पटापट आवरून घेऊया. म्हटलं आता बाकीचं मी तिथंच ठेवलं व्यवस्थित झाकून, कारण म्हटलं मुलांना परत खाऊचं वाटलं तर खातील ते. आणि आवरलं आणि बाहेर गेलो मग केक वगैरे घ्यायला. तो आणला वुमन्स डेसाठी. आणि त्यानंतर म्हटलं चला छोटासा एखादा गेम वगैरे पण घेऊया. मग त्यानंतर चिठ्ठ्या वगैरे करत बसलो आम्ही, म्हणजे फिल्मचे नावं वगैरे ओळखायचे, असा छोटासा गेम असं करणार होतो, खेळणार होतो. तर तेच आता इकडे करत बसलोय. आणि मुलांनाही म्हटलं तुम्ही या आमच्यासोबत, पण मुलांना काही आवडत नाही बरं का. ते म्हटले वुमन्स डेची पार्टी मग तुम्हीच करा, तर म्हटलं ठीक आहे. आणि इकडे टेरेसवर आलो, इकडेच आम्ही प्रोग्राम करणार होतो. तर सगळेजण जमलो आम्ही. आणि त्यानंतर मग ज्या काही वस्तू आणल्या त्या ते सगळ्यावरती आणला, केक वगैरे आणला आणि म्हटलं चला आता मस्त छोटंसं सेलिब्रेशन करूया म्हटलं. तर छोटा कार्यक्रम आम्ही ठरवला होता, पण तो छोटा म्हणता म्हणता कधी इतका छान झाला आणि इतका मस्त रंगला कार्यक्रम, काय सांगू तुम्हाला. खूप जास्त मजा आली आणि खूप छान वाटलं. आमच्या सोसायटीचा हा पहिलाच असा एकत्र येण्याचा कार्यक्रम होता आणि जो आम्ही सेलिब्रेट केला सगळ्यांनी एकत्र, आणि तोही वुमन्स डेचा. तर खूप छान वाटलं. आणि केक वगैरे कट करून घेतला आणि त्यानंतर एकमेकांना खाऊ घातला. मस्त असं सेलिब्रेशन केलं वुमन्स डेचं. आणि छोटं जरी असलं ना तरी खूप छान वाटतं एकत्र जमल्यानंतर. तर म्हटलं चला आता मग छोटे छोटे जे प्रोग्राम आम्ही ठेवले होते ते पण आम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहतो मी. आता आधी कोण करेल? नाही, मी नंतर करेल.
तुम्ही करा चला काळा चिट्टी काढा याच्यात बोला नाव नाव सांगायचंय का मी नाही बोलायचं म्हणजे तुम्ही वाचून घ्या हो, हो. आणि मग आम्ही मी action करते. बोलायचं नाही बरोबर आपणच बोलू हा ऍक्टिंग करायची तुम्ही सांगा चला मला समजलंय मी शांत वाटते कारण मीच लिहिले ते ए मग तू नाही सांगायचंय नाही सांगत. हा. कुठला पिक्चर आहे क्रांतीवीर सिंह बाहुबली सिंगम हो सिंगम सिंगम ती ऍक्शन नाही आली ग ती अशी अशी वाली केली असती लागत आलं असतं आम्हाला ती बाजूला ठेवा ना माता सिंगमची काढा हा. मला पण ऍक्शन येत नाही. तुम्हाला नाही नाही काही पण केलं आम्ही ओळखू बरोबर तू कर अगं हो का कुठली पुष्पा 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 दीदी तू कर आता धरती आसमान तारे तारे जमीन पर मी तुला सांग कानात सांग आता कर ऍक्टिंग आता नाही तूच करायची आहे नाही जसं येईल तसं कर आम्ही ओळखू मी पिक्चरच बघितलेला ना आजपर्यंतच अगं बघायचं नाहीच ऍक्टिंग करायची आपल्याला काय करायचं सांग ना नाही ना तूच कर तू कर कर ना तू कर ना ते काय कर नाही कर कर अगं जसं जमेल कर बरं तू कर ग तू कर रावडी राठोड नाही पिस्तूल आहे ना धुरंधर हा? तू तिची ऍक्टिंग तर बघा आता पहिले हे असं काय हे काय अजून थोडी कर आम्हाला कळेल असं तीन ऍक्शन ए दीदी हिची ऍक्टिंग बघ काय करते नेमकं अशी असं करू मी माझं माझं अजून बाकी आहे. हो ना काय नाही बाकी बॉर्डर अरे हा बॉर्डर बरोबर तुझं बाकी आता कर बरं कर एकदा दिल तो पागल आहे तू घ्या नाही नाही असं कशी कशी आपल्याला कुठे हे करायचं ते हे यांना येऊन गेलेलं तेच सिंगम ती पहिली वेगळी असेल हा जाऊ दे इथनं नवीन काढा ती राहू दे बाजूला करा आता बघू आता नाही मी टाकणार होती की डान्स वगैरे असं आपण ते घेऊ म्हटलं पण म्हटलं काही जण करा आता ऍक्शन करा मला ते पिक्चरची एखादं काहीतरी नाही तर ऍक्टरचं हे कर ऍक्टरचं काहीतरी असेल तर किती अक्षरी आहे 2 अक्षरी आहे पण खूप जुना पिक्चर आहे हो का अहो मग भरपूर आहे त्याच्यात करण्यासारखं जुना पिक्चर असेल तर त्यांना करू द्या नाही नवीन उचला असं चालणार नाही बाई नाही येत म्हणून तर मी काय पण आम्ही ओळखून घेऊ ना बॉर्डर घेऊन गेला तो तिकडे टाका तो बॉर्डर काय सारखा दोघं मिळून ऍक्टिंग गोलमाल या चांगला ऍक्टिंग करतात लवकर कळतं तुम्ही बघू नका हे झालेलं आहे का नाही ना नाही झालं वाटतं आता कसं करू मी पण 4 हो बॉडीगार्ड नाही अजून काय होतं 4 लिटरला हिंदी पिक्चरच आहे साऊथ कडचा हिरो त्याच्यात 1 मिनिट तरी ही बाजूला टाका आता तुमचा नंबर
या साहेब या. चार अक्षरी आहे. चार अक्षरी. छोट्यांचा आहे. हा हा तारीचं मी पे तारीचं झालं ना. छोट्यांचा आहे. सोन्या यांची ऍक्टिंग बघ गं. काय येतोय ना छोट्या मुलांचा गोलमाल झाला. अरे हे असं तू पण करते कसं आणि पिक्चरचं नाव संबंध करायचं. भूत करायला पाहिजे होतं. आता यांना नाही मी नाही. याचं फक्त दोन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 करू गिन 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 इंतजार आजा पिया बाए बाहर ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसा दिल दीवाना बिन सजना के माने ना ये पगला है समझाने से समझे ना तू मेरी आंखों का तारा है तू चंदा है तू सूरज है तू. तुला जे वाटत बातों बातों में रहते तू जाए ना जीते जीते है ना जीते जीते है ना जीते जीते मेरे बरेली के बाजार में झुमका गिरा है. ससा रे ससा दिसतो कसा कापूस पिंगून ठेवला जसा लाल लाल डोळे दिसतात छान युलुसी मौजों की रवानी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में. आमचा वुमन्स डेचा छोटासा कार्यक्रम छोटंसं सेलिब्रेशन खूप छान असं मस्त पार पडलेलं आहे आणि म्हटलं आता बायका म्हटलं की हळदी कुंकू येणारच मग काही एकमेकींना हळदी कुंकू दिला आणि त्यानंतर आता कार्यक्रम आमचा संपलेला होता मग आलो खाली म्हटलं चला आता सगळं नट्टापट्टा काढूया आणि त्यानंतर लागूया स्वयंपाकाला कारण स्वयंपाक माझा राहिलेलाच होता माझाच काही सगळ्यांचाच राहिला होता आमचा मग काही खाली आले आणि मग पटकन साडी वगैरे बदलून घेतली आणि त्यानंतर म्हटलं आता पटापट काय करावं तर आम्हाला तर काही जास्त भूक नव्हती मुलांना मला मग गावांसाठी की नाही पटकन अशी खिचडीच लावून दिली मी छोट्या कुकरमध्ये आणि त्यानंतर म्हणजे एक्स्ट्राची कामं होती माझी थोडीफार भांडी वगैरे जी स्वयंपाकाची आणि आधीची होती चहाची वगैरे ती पटापट घासून घेतली आणि म्हटलं चला आता पटकन आवरून घेऊया. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि ब्लॉग जर का थोडा पण आवडला असेल तर चॅनलला जाता तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय.